तर मित्रांनो नमस्कार। सध्या आसाममधील गुवाहाटी या शहरामध्ये आहे आणि सध्याच्या घडीला कामाख्या मंदिरामध्ये आलेलो आहे। हे तेच मंदिर आहे, म्हणजे ज्या वेळेला शिवसेना फुटली त्यावेळेला प्रचंड चर्चेमध्ये आलेलं मंदिर, पण त्यापूर्वीसुद्धा या मंदिराची ख्याती आणि माहिती जगभर आहे, कारण हे एक शक्तिपीठ आहे। म्हणजे अशी मान्यता आहे की ज्या वेळेला सतीनं यज्ञकुंडामध्ये आहुती दिली आणि स्वतःचा जीव संपवला, त्यावेळेला शिवानं तिचं मृत शरीर घेऊन पूर्ण पृथ्वीभर भ्रमण चालू केलं आणि त्यावेळेला विष्णूने त्याच्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले आणि ज्या ज्या ठिकाणी सतीच्या शरीराचे तुकडे पडले त्या ठिकाणी एक एक शक्तिपीठ उभं राहिलं। आणि ह्या ठिकाणी म्हणजे कामाख्या, गुवाहाटीमधील कामाख्या या ठिकाणी सतीची योनी पडली आणि हे मातृत्वाचं शक्तिपीठ बनलं अशी मान्यता आहे। आणि या ठिकाणी या ठिकाणाला योनीपीठ म्हणून सुद्धा संबोधलं जातं, कारण या ठिकाणी मातृत्वाचं, मासिक पाळीचं आणि त्यानंतरनं स्त्री शक्तीचं जागर केलं जात आहे। बहुतेक करून सर्व शक्तिपीठांमध्ये आपल्याला मूर्ती दिसते, पण ह्या कामाख्या मंदिरामध्ये मूर्तीपूजा होत नाही, तर योनीरूपी जे झरा आहे, नैसर्गिक झरा आहे, त्या झऱ्याची पूजा केली जाते। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्ही बळीसाठी सोडलेले बकरे भरपूर पाहू शकताय, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त बकरे तुम्हाला इथे दिसतील। आणि त्याचबरोबर दर शनिवार रविवारी इथे एकतर म्हैस, रेडा किंवा बकरे यांची बळी दिली जाते, म्हणजे जातेच। आणि त्यासाठीच या ठिकाणी एक वेगळी व्यवस्थासुद्धा केलेली आहे बळीच्या बकऱ्याची, म्हणजे एक जागा नेमलेली आहे, त्या जागेमध्ये म्हणजे बकरे कापण्यासाठी असतील किंवा बळी देण्यासाठी ठेवली गेलेली आहे। आणि विशेष म्हणजे ह्या मंदिराचं कौतुक करण्यासारखं हे आहे की ह्यांनी वेळा ठरवलेल्या आहेत की बाबा त्या वेळेमध्येच तुम्ही दर्शनाला येऊ शकताय, अन्यथा तुम्हाला पासेस मिळणार नाहीत। सकाळी जर पास काढलेला असाल तरच तुम्ही आतमध्ये मंदिरामध्ये जाऊन त्या योनीरूपी वस्तूची, म्हणजे ज्या आकृतीची पूजा करू शकताय आणि दर्शन घेऊ शकताय, अन्यथा तुम्हाला आतमध्ये सोडलं जाणार नाही। पण चांगलं मंदिर आहे, ऐतिहासिक आहे, चांगलं आहे। आणि कोच राजवंश जे आहे त्यांनी या मंदिराला पुन्हा उभं केलेलं आहे, म्हणजे कोच राजवंशाने या मंदिराची पुनर्स्थापना केली, तेव्हापासून या मंदिराचं स्ट्रक्चर हे असं आहे। आणि बऱ्याचपैकी चांगली गर्दीसुद्धा पडलेली दिसते आपल्याला। आपल्या इकडचं जे तुळजापूरचं मंदिर आहे अगदी त्याच प्रकारची गर्दी इथे दिसते, पण तुळजापूरमध्ये बकऱ्या असे सोडलेले नसतात। म्हणजे तुमची जी एखादी इच्छा, आकांक्षा तुम्ही देवासमोर मानलेला असताय, नवस बोललेला असताय, त्या नवसासाठी काहीतरी बोललेलं असतात, इकडे नवस म्हणून बकरे एकतर सोडली जातात किंवा बळी दिली जातात। असे अनेक बकरे तुम्हाला या ठिकाणी दिसतील। तर ही होती आपली फिरती गोष्ट। चला तर मग।